सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजपचे ज्येष्ठ नेते व संकटमोचक गिरीश महाजन यांची नियुक्ती होताच येवला शहरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। येवल्यातील जबरेश्वर खुंट येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि संबळच्या तलावर ठेका धरत परिसर दुमदुम टाकला। एकमेकांना पेढे भरून उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते। या आनंद उत्सवात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नानासाहेब लहरे, संजय कुक्कर, राजसिंग परदेशी, चेतन दसे, गणेश खळेकर, दिनेश परदेशी आणि गणेश नागपुरे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक नेते रेसमध्ये होते आणि आज जे आहे तुमचे नेते जे आहे महाजन साहेब यांची पालकमंत्रीपदी निवड झाली। काय तुमच्या गिरीश भाऊंबद्दल बोलायचं ठरवलं तर खूप काही बोलता येईल। महाराष्ट्रभरावर काही पण संकट येऊ गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं। तर नाशिकला कंटिन्यू भाऊंचे दौरे आणि काही पण नाशिकवर काही पण आपत्कालीन परिस्थिती झाली तर गिरीश भाऊंचा कंटिन्यू दौरा असायचा आणि लोकांचे खरे पालकमंत्री तेच होते। तर आता आम्ही येवले शहरासाठी त्यांच्या माध्यमातून ह्या पहिले पण निधी आणलेला आहे, विकास कामे भरपूर केलेली आहे। आत्ता पण ह्याच्या इथून पुढं गिरीश भाऊंच्या माध्यमातून येवले शहरात जे काही आमच्या नगरसेवकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते गिरीश भाऊंच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील आणि भाऊ पण 100% ते सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे। मी फडणवीस साहेबांचा आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मोदी साहेब यांचे सर्वांचे अभिनंदन धन्यवाद करतो की त्यांनी नाशिक जिल्ह्याला खरा पालकमंत्री दिला। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।